छत्रपती संभाजीनगरमधून आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आभाळ फाटलंय, काळीज तुटलाय। शेतकऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली आहे। तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रात्री झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर पैठण तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपीट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं। मी सध्या रांजणगाव शिवारात आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर माझ्या मागे संपूर्ण मक्याचा प्लॉट आहे। या ठिकाणी संपूर्ण मक्का जी आहे ती आता काढणीला आली होती, मात्र आता संपूर्ण गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पैठण तालुक्यामध्ये डाळिंब आणि मोसंबीचं सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं, मात्र रात्री झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब आणि मोसंबी उत्पादक शेतकरी देखील संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर काढणीला आलेला गहू, ज्वारी, बाजरी, टरबूज, खरबूज या पिकांचं देखील गेल्या गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान झालंय। तर पिके जे आहेत ते जमीनदोस्त झालेले आहेत। त्यामुळे सोन्यासारखं जपलेलं पीक आता हातातोंडाशी आलेलं आहे, मात्र ते निसर्गाने हिरवून घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते आता यामध्ये झालेलं आहे। शेतकऱ्यांनी 4 महिने जपवलेलं पीक जे आहे ते आता या अतिवृष्टीच्या पावसाने जे आहे ते हिरवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे। अवकाळीनं जे आहे ते या ठिकाणी कहर केला आहे। गारपीट देखील त्यामध्ये झाली, त्यामुळे या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे आता शासनाने या शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन झालेल्या रब्बीच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता या परिसरातील शेतकरी करत आहेत। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। भरपूर पाऊस झाल्यामुळं गारा पडल्या आणि आमच्या मक्काचं भरपूर नुकसान झालं। 7 एकर मक्का आहे, जमीनदोस्त झाली। आता ती कोणत्याच कामात राहिली नाही, ना उत्पन्न राहिलं, ना जनावरांच्या खाण्याच्या कामाची राहिली। बाजरीचं नुकसान झालं, ज्वारी पडली। बाजरी असू द्या, आता ती खाली पडल्याची म्हणजे आता दाणे भरण्याची अवस्था होती। आता त्याच्यात दाणे सुद्धा भरू शकत नाही ते बाजरीमध्ये पण। आणि ज्वारीचं पण तसंच नुकसान झालेलं आहे। ज्वारी आमची खाली पूर्णतः खाली पडलेली आणि ते खाली पडल्याच्या नंतर आता म्हणजे बाजारात तिला भाव सुद्धा राहणार नाही आणि चाऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता आम्हाला जनावरांची म्हणजे गुराच्या चाऱ्यासाठी सुद्धा आमचा प्रश्न निर्माण झालेला आहे।